नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता मात्र जानकी आणि अवंतिका पेस्ट कंट्रोलवाले बनून आलेले असतात. तिथे मास्क वगैरे लावलेलं असतं आणि काही करून CCTV रूममध्ये त्यांना आतमध्ये जायचं असतं. अवंतिका म्हणते, बरं झालं त्या वॉर्डबॉयने आपल्याला ओळखलं, नाही तर अवघड होतो. जानकीला लगेच तो प्रसंग आठवलेला असतो की ते वॉर्डबॉय म्हटलेला असतो, जानकी ताई तुम्ही इथं. जानकी म्हणते, मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो, माझ्या आजारी होती तेव्हा हॉस्पिटलचं सगळं बिल तुम्ही भरलं होतं. अशा परोपकारी माणसांना मी कसं विसरेन. जानकी म्हणते, हो माझ्या नसन लक्षात आलं, म्हणजे नाही राहिलंय लक्षात. आई बऱ्यात ना? हो, चांगली आहे माझी आई, आता व्यवस्थित आहे. त्यांच्या मृत्यूचा शोध घेत होता, त्याबद्दल काही कळालं का? आता तो वॉर्ड बॉय जानकीला विचारतो. ती चौकशी करायला हॉस्पिटलमध्ये आलो, पण काय तरी फुटेज हवे होते, पण इथं नाही देत म्हणजे त्या रूम पर्यंत जाऊ देत नाही आम्हाला. मॅनेजमेंट टीम ना चेंज झाली, आतमध्ये जाऊ देत नाहीये. मग काय माघारी जाणार? हे बघा, तुम्ही माझी मदत केली आणि आता मी तुमची मदत करणार. देवानेच कदाचित एकमेकांची मदत करण्यासाठी आपल्याला पाठवलं. देवा म्हणतो, चला मी तुम्हाला घेऊन जातो त्या रूम पर्यंत. जानकीचं काम अगदी सोपं झालेलं असतं वॉर्डबॉयमुळे. तो प्रसंग अवंतिका आणि जानकीला आठवलेला असतो की या रूम पर्यंत आपण कसं पोहोचलो. वॉर्डबॉयने मदत केली म्हणून जानकी आणि अवंतिका तिथपर्यंत पोहोचलेले असतात. इकडे आता ऋषिकेश जो असतो तो शर्वरीला दारू पीत जाऊ नको, चांगले संस्कार आहे, त्या संस्काराप्रमाणे वाग असं शिकवत असतो. तेव्हा ती म्हणते, जानकी वहिनीनं मुद्दाम कान भरतीये. मी चिडावं म्हणजे तू माझ्यावर चिडावं, आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हावं, यासाठी जानकी वहिनीचे सगळे नाटकं चालले. तेव्हा ऋषिकेश अगदी ठामपणे सांगतो, शरीर तू चुकतीयस. मी चिडावं, तुझ्या आणि माझ्यामध्ये वाद व्हावे म्हणून जानकी कधीच काही करणार नाही याची गॅरंटी मला. तू म्हणतीयस ना म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवतो मी. कधी ड्रिंक केलंच नव्हतं. आणि कसं आहे ना, तू ड्रिंक केलं नाही याच्यावर विश्वास ठेवतोय का? आता आई नानांचे संस्कार आहेत ते विसरू नको. दादा तू काय बोलतोयस? आई नानांचे संस्कार कशी विसरेन मी? अशी नाटकं करत असते ही शर्वरी. सगळं कळतं मला, तुझं काय चाललंय हे, असं काय करतोय? विश्वास ठेव माझ्यावर. मी काय लहान आहे का? वेडी आहे का मी? मला काही कळत नाही का? माझं काय लावलंय रे तू? आई आणि नानांनी काय संस्कार केले मला कळत नाही. सतत संस्काराचे धडे का दिले जातात रे? तुमच्यामध्येच लहानची मोठी झाली, मला पण सगळं कळतंय ना. मग का ते सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न करतात मला? हे सगळं का होतंय माहिती का? माझ्या हातनं खूप मोठा गुन्हा घडलाय ना, म्हणून गुन्हा कबूल केला, पण तुम्ही तो विसरलेले नाही आहात ना. तुम्हाला सारखं सारखं तेच आठवतं म्हणून तुम्ही सारखे सारखे संस्काराचे धडे देता, शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करता. मी विसरले, कोर्ट विसरलं, तुम्ही मात्र विसरत नाही आहात. घरचे लोक तुम्हीही विसरत नाही आणि मलाही विसरू देत नाही. येऊन सारखं सारखं मला टॉर्चर करता, सारखं सारखं तेच आठवण्याचा प्रयत्न करता. सारखे टोमणे ऐकायला लागतात का? असं सुधारते ना मी, चुकून झालंय सांगितलंय ना. शेरू आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते, बरोबर घोळात घ्यायचा प्रयत्न करत असते ऋषिकेशला. किती इनोसंट आहे हे ऋषिकेशला दाखवायचं असतं आणि जानकी मुद्दामून सगळं काही करते हे सुद्धा दाखवायचं असतं, जेणेकरून जानकी आणि ऋषिकेशच्या मध्ये भांडण होणार आणि या दोघांच्या मध्ये भांडण झालं की मग काय विषयच मिटला. कुणी काही टोमणे बिमणे मारत नाहीये, त्यामुळे प्लीज उगाच काही लावून घेऊ नकोस म्हणाल. चुकीचा अर्थ याचा संबंधच नाहीये. तू बोलतोय असं वाटतच नाही, तुझ्या तोंडून जानकी वहिनी बोलती ना असं वाटायला लागलंय मला खरं तर. जानकी वहिनी सतत तुझ्या मनात काही ना काहीतरी पेरत असते आणि तुला सारखं भीती वाटते की मी काहीतरी करेन. तुझ्या मनात सारखी भीती असते की आपली शरयू काहीतरी विचित्र पाऊल टाकणार. आई शरयू, जानकी मला काही सांगत नाही आणि मला विश्वास आहे तुझ्यावर. तू कशाला रडतीये आणि कशाला जानकीला बळच हे करतीये? तुझ्याविषयी ती काहीही वाईट साईड सांगत नाही आणि विष पेरण्याचा तर अजिबात सवाल येत नाही. त्याच्यामुळे प्लीज तू उगाच काही विचार करायला जाऊ नको शरू. आता जे घडलंय ना त्याबद्दल बोलतच नाही, या आधीचे खोटं बोलली ना त्याबद्दल विचारतोय मी. आता शरी इतकी अडलेली असते, ऋषिकेशने अशी तिला प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं असतं. तिला काय करावं आणि काही नाही काही सुचत नसतं. ऋषिकेश तिचा पिच्छा सोडायला काय तयार नसतो. प्रश्न विचारून अगदी बोर करून सोडतो. आता हे दोघं इकडे पेस्ट कंट्रोलवाले बनून त्या रूममध्ये चाललेले असतात. तेवढ्यात तो त्याचा मॅनेजर येतो आणि तो म्हणतो, हे काय तुमच्यामुळे किती ऐकायला लागलं, ट्रॅफिक लागलं म्हणून जरा उशीर झाला, सॉरी. तो म्हणतो, काय फालतू कारण देताय हो ट्रॅफिकचं? जराही काही वाटत नाहीये का? वेळ दिली मग त्या वेळेत यायचं की. आता लवकर उगा टाइमपास लावलाय आणि आता हे पळतच गेलेले असतात. आता ह्या रूम मध्ये आलेले असतात ते दोन माणसं असतात, ते ऑपरेटर करत असतात तिथे सगळं. तर जानकी जरा मोठा आवाज काढून म्हणते की बाहेर जायला लागणार, इथे पेस्ट कंट्रोल करायचंय, त्यामुळे त्रास होणार, जरा वेळ तुम्ही बाहेर जा. आता मात्र ती माणसं निघून गेलेली असतात. जानकी अवंतिका पटकन मास्क वगैरे काढतात, कम्प्युटरच्या समोर बसतात आणि पटकन त्या कम्प्युटरमध्ये जे काही डाटा आहे ना तो स्वतःकडे आता पेनड्राईव्ह मध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर त्यांनी त्या दिवशीचं CCTV फुटेज काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या दिवशीचं CCTV फुटेज बरोबर यांच्याकडे आता यांना घ्यायचं असतं. अवंतिका खूप हुशारीने सगळं काही चेक करत असते आणि मग याच्यामध्ये ती उतरून घेत असते. नानांचा खून झाला तेव्हा बरोबर 5-10 मिनिटं तेवढं CCTV बंद असतं, म्हणजे लाईट गेलेली असतात किंवा त्याने बटन बंद केलेलं असतं. फार हुशारीने सगळं काही काम केलेलं आहे. अवंतिका म्हणते, त्याच वेळेचं CCTV फुटेज गायब आहे, हे कसं होऊ शकतंय? हे पॉसिबलच कसं होऊ शकतंय? म्हणजे बरोबर मुद्दामून त्यावेळेला CCTV बंद केले असतील किंवा लाईट घालवलेली असणार आहे, म्हणूनच ते फुटेज इथे नाहीये. बरोबर
हो, मी मुद्दामूनच केलंय, ठरवूनच केलंय, सगळंच कळतंय की मुद्दामून केलंय सगळं काही. आणि हे जे केलंय ना त्यांनी ते फार चुकीचं केलंय. बरोबर ज्या वेळेला नाना गेले त्या वेळेचं बंद आहे, बाकी सगळं काही चालू आहे. आता करायचं काय? तेव्हा आता डिलीटेड डेटा जो असतो माझ्या मित्राला रिकवर करता येतो असं अवंतिकाचं म्हणणं असतं. म्हणून अवंतिका म्हणते माझ्या एका मित्राला फोन लावते, डिलीट झालेला डाटा असतो तो सगळा तो रिकवर करतो, त्याच्याकडे आहे काहीतरी सिस्टीम. जानकी म्हणते थांब मग लगेच फोन लावतीस का? अवंतिका म्हणते हो हो लगेच फोन लावते. अवंतिकाने लगेच त्याला फोन लावलेलं असतं. आता मात्र लगेच अवंतिका तिच्या मित्राला फोन लावते आणि मी सीसीटीव्ही फुटेज चेक करते. अमक्या अमक्या याचं बरोबर तेवढं सीसीटीव्ही फुटेज नाहीये, तेवढं मला हवंय, ते कसं कलेक्ट करायचं. मित्र सांगत असतो एक्झॅक्टली काय करायचं कसं करायचं. बरोबर अवंतिका तशी तशी प्रोसिजर करत असते. आता मात्र अवंतिकाच्या मित्राने तिला मदत केलेली असते आणि तो डिलीटेड जो डाटा असतो डिलीट झालेला तो बरोबर तिने रिकवर केलेला असतो. जानकी आणि अवंतिकाकडे आता छान असं काहीतरी हाती लागलं असं त्यांना वाटत असतं. पॉझिटिव्ह झालेले असतात त्या की काहीतरी लागतंय आपल्या हाताला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीतरी आपल्याला आज दिसणार आहे. त्यांना फार आनंद झालेला असतो. आता ऋषिकेश अजून सुद्धा त्या शर्वरीला नॉलेज देत असतो की तू चांगलं वाग, असं कर तसं कर, तुला जे काही हवंय ते प्रामाणिकपणे मला माग, मी तुला हसं तसं देऊन टाकेन. खोटेपणा करू नको, खोटेपणा केला तर तुला शरयू काहीच मिळणार नाहीये. प्रामाणिकपणे प्रेमाने जर काही मागायला गेली तर तुला सगळं जग आणून देईन मी. ऋषिकेश खूप छान असं तिच्याशी बोलत असतो, पण तिला छान गोष्टी कळतच नसतात. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. तर लगेच ऋषिकेश म्हणतो शरू मी कशाबद्दल बोलतोय तुला कळत नाही, असं उगाच आव आणू नको, तुला चांगलंच कळते की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशी विक्रांतरावांच्या मोबाईलमध्ये मेसेजेस मिळाले ना, याचा अर्थ मेसेजेस होते पण ते ऐन वेळेला डिलीट झाले. जानकी खोटं बोलणं इम्पॉसिबल आहे शरयू, उगाच नाटकं करू नको. मोबाईलमध्ये मेसेज नव्हते तर जानकीला आतमध्ये काय लिहिलंय कसं कळलं, मनाने कसं सांगू शकते ती, बरोबर की नाही. त्यामुळे मेसेज होते पण कोणीतरी डिलीट केले अगदी हुशारीने, एवढं तर मला कळतंय ना शरयू. त्यामुळे मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नको. जानकीचं तुझ्याशी काही एक वैर नाही, उगाच ती तुला काही ब्लेम करणार नाही किंवा तुला उगाच संकटात टाकण्याचा ती प्रयत्न करणार नाही. बिनबुडाचे आरोप कधीच करणार नाही एवढी गॅरंटी मला आहे. त्यामुळे उगाच तिला तू त्रास देऊ नको किंवा तिने हे केलं तिने ते केलं हे सांगण्याचाही प्रयत्न करू नकोस. शरयू म्हणते वा वा वा, छान छान छान, मस्त मस्त मस्त, चांगलं एक्सप्लेशन करतोय रे सगळं, काय बायकोला पाठीशी घालतोय तू, कमाल कमाल. म्हणजे त्या दिवशी त्या मेसेज होते आणि ते मेसेज डिलीट कोणीतरी केले, कोणीतरी म्हणजे मी डिलीट केले असं तुला म्हणायचंय. म्हणजे मेसेज तू बघितले नाही, वाचले नाही, तरी सुद्धा जानकी वहिनीच बरोबर बोलती असं तुला म्हणायचंय, हो ना. माझा भाऊ आहे, माझीच हात द्यायचं सोडून तिची बाजू घेतोयस तू. ती बाहेरून आलेली आणि तिच्यावर विश्वास आहे तुला. म्हणजे बहिणीवर विश्वास नाहीये आणि कान कुठलची आली ती, तिच्यावर तुला विश्वास आहे. माझा भाऊ आहे ना तू, मग मला विरोध करतोय ना, या गोष्टीचं खूप खूप जास्ती वाईट वाटतंय मला. बाकी काही नाही, खरंच वाईट वाटतंय मला या सगळ्या गोष्टी. तिला जाब विचारायला पाहिजे, मला काय जाब विचारतोय तू. कारण माझी बहीण चुकू नये, तिच्याकडे कोणी बोट दाखवू नये असं वाटतं म्हणून काळजीपोटी तुला विचारतोय, बरोबर. तू जर चुकत नसती तुला सांगितलंच नसतं मी. आणि जानकीवर आरोप करू नको, ती कधीही चुकणार नाही आणि खोटेपणा तर कधीच नाही. तू ये मी आणि चांगल्या भावाची कर्तव्य निभावायची आहेत मला. एखादा भाऊ बहीण जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर मोठा भाऊ म्हणून त्याला सुधारणं, त्याची चूक त्याला दाखवून देणं कर्तव्य माझं. आणि मी जर चूक दाखवून देऊ शकत नाही तर उपयोगच नाही ना, मग भावाचं कर्तव्य मी निभावूच शकत नाही. त्यामुळे तुझं चुकत असेल तर तुला चांगल्या मार्गावर आणणं किंवा तुला योग्य काय ते दाखवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार म्हणजे करणार. शरयू तुला राग आला तरी चालेल, मी तुला सोडत नसतो. भाऊ तो असतो आपल्या भावंडांना योग्य मार्गावर आणतो, योग्य तो मार्ग दाखवतो, तो खरा भाऊ असतो. आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून आजवर आम्ही सगळेजण तुला समजावत आलो, योग्य मार्गावर ये, योग्य मार्ग दाखवत आलो, तुझी काळजी घेत राहिलो, प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभा राहिलो आणि इथून पुढे सुद्धा तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. पण तुझ्याच कसं लक्षात येत नाहीये शरयू, तुला माहिती तू का अशी वागतीयस. काही झालं ना शरयू तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे हे तू विसरू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभं राहणार म्हणजे राहणार, अगदी काहीही येऊ दे, काहीही प्रसंग होऊ दे. त्यामुळे तू उगाच कोणत्याही मार्गाला जाऊन कोणत्याही मार्गाने काही मिळवण्याचा प्रयत्न करू नको. जे काय असेल ना मला समोरासमोर माग, तुम्ही सगळं तुला देईन. तू जर खोटं बोलत असेल तर तुझ्या विरोधात सगळ्यात आधी मी उभा राहणार, लक्षात ठेव. जेवढा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना मी, त्याच उलट तुझ्या विरुद्ध उभा राहणार मी सगळ्यांच्या आधी. त्यामुळे तू खरं बोल, खोटं बोलायचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठे. तुझ्या विरोधात सगळ्यात आधी मी उभा राहणार आहे, लक्षात ठेवा शरयू. आता मात्र ऋषिकेशने ठामपणे एक काय ते सांगून टाकलेलं असतं आणि शरयूची बोलती बंद केलेली असते. ऋषिकेश म्हणतो जे काही आहे ते आहे, तू जर माझं ऐकायला नाही लागलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही, तुझ्या समोर उभा राहीन, तुझ्या विरोधात. आता मात्र ही डोळे मोठे करून ऋषिकेशकडे बघायला लागलेली असते की दादा माझ्या विरोधात उभा राहायची भाषा बोलतोय. काय बोलायचंय, काय शिकवायचंय ते सगळं शरयूला त्याने सांगितलेलं असतं. ठामपणे एकदाच बोलून मोकळा झालेला असतो ऋषिकेश आणि आता मोठ्या तावाने तिथून निघून चाललेला असतो. शरयूची बोलतीच बंद केलेली असते. ती मात्र त्याच्याकडे बघतच थांबलेली असते की दादा हे काय सांगून गेलाय.
मी जर चुकले तर माझ्या विरोधात तोच उभा राहणार सगळ्यात आधी. आता अवघड होऊन बसणार. जो आता मला साथ देतो तोच माझ्या विरोधात उभा राहणार. ऋषिकेश निघून गेल्यावर अगदी पिसाळ्यासारखी झालेली असते ही शरयू आणि ती म्हणते आता काहीही करायचं, साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करायचा आणि जानकीची अक्कल जागेवर आणायची म्हणजे आणायचीच. तिने फोन उचललेला असतो आणि कोणाला तरी फोन लावायला लागते. तर फोन लावलेला असतो. काय साम दाम दंडभेद वापरायचं त्याच्या तयारीला ती लागलेली असते, कारण जे काही होतंय ते तिला आवडलेलं नसतं. तिच्या पद्धतीने तिला सगळं हँडल करायचं असतं, मॅनेज करायचं असतं, म्हणून ती आता सगळं काही करायला लागलेली असते. फोन लावते आणि शरयू लगेच तिच्या कामाला लागलेली असते. काहीही करून तिला जे हवंय ते मिळवायचं असतं. जानकीला रस्त्यातून हटवायचं असतं. जानकीला आणि अवंतिकाला इकडे जे काही हवं असतं त्यांनी ते मिळवलेलं असतं आणि आता घाईघाईने ते बाहेर निघालेले असतात. तेवढ्या जी 2 माणसं असतात ती परत माघारी आलेली असतात आणि ते दारात उभा राहायला एकच वेळ झालेली असते. माणूस बारीक यांच्याकडे बघतो की हे लेडीज आहे. जानकीने आता त्या लोकांना समोर बघून ती खूप घाबरून गेलेली असते. तिला असं वाटतं की आपली चोरी पकडली जाणार. यांनी जर आपल्याला आज पकडलं तर काही खरं नाहीये, मग करायचं काय. तेव्हा जानकी आणि अवंतिका अगदी घाबरून त्या 2 माणसांकडे बघत असतात. ते सुद्धा जानकी आणि अवंतिकाकडे बघत असतात की हे काय चाललंय. म्हणतो पेज कंट्रोल झालंय. जानकी म्हणते हो. मग वास काय येत नाहीये. शिवाय म्हणते तुम्ही दोघी नक्की पेज कंट्रोल करायला आला होता की काही करायला आला होता दुसरं. तो माणूस आता ओळखतो की हे नाटकी तर नाही. जानकी आणि अवंतिका त्या माणसाच्या समोर उभा राहून इतक्या घाबरलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की आता यांनी आपली चोरी पकडलीये, आपण कोण आहोत यांनी जर ओळखलं तर अवघड होऊन बसायचं. की म्हणते आमच्यावर अविश्वास दाखवताय का. आम्ही काम करायला आलोय म्हणजे काम करणारच ना. नाही काम करून कसं जमणार. टेक्नॉलॉजी कुठे पोहोचली कळते का. आता वाजबीज काही येत नाही. पैसे कंट्रोल झालं की नाही हेच कळत नाही. इतकी फास्ट झाली टेक्नॉलॉजी. आता या काही उडवडीची उत्तरं देतात आणि त्या माणसाला आता वेड्यात काढतात. दोघी जणी बोलत असतात तेवढ्यात ओरिजिनलचे पेस्ट कंट्रोलवाले असतात तेही दारात येऊन उभे राहिलेले असतात. आता मात्र जानकी आणि अवंतिका या बाजूला आणि ओरिजिनल पेस्ट कंट्रोलवाले त्या बाजूला. अवंतिकाने बरोबर त्या काचेतून बघितलेले असते की ती 2 माणसं येत आहेत. घाबरलेली ही ती अवंतिका आता काय करावं आणि काय नाही काही तिला सुचत नसतं. सुद्धा त्या लोकांना बघते. गप्पा मारत निवांत असे ते येत असतात. त्यांचं छान चाललेलं असतं. त्यांचं लक्षच नाही की समोर काय चाललंय. वॉर्डबॉय असतो तो त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना बाहेरच थांबवून ठेवलेलं असतं की म्हणते आमची माणसं आली पण चला निघतो आम्ही. झालंय काम तर कशाला थांबायचं. ते आता बरोबर तिथून निसटलेले असतात. मात्र हे चौघे समोरासमोर आलेले असतात. वॉर्डबॉयलाही कळत नाही की आता काय करायचंय. आता जानकी अवंतिका ओरिजिनल जे पेस्ट कंट्रोलवाले ते चौघेही समोरासमोर असतात. वॉर्डबॉय त्यांना बोलायच्या नादाला लावतो. तोपर्यंत हे जे जानकी आणि अवंतिका असतात तर पटकन मागून निघून जातात आणि वॉर्डबॉय रिलॅक्स झालेला असतो की यांनी त्यांना बघितलंच नाहीये. तो वॉर्डबॉय ओरडतो आणि म्हणतो आतमध्ये जा आणि जे काय आहे ते पटकन काम करा. आता जानकी आणि अवंतिकाने कपडे वगैरे चेंज केलेले असतात. त्या वॉर्डबॉयला म्हणतात थँक्यू सो मच. तुम्ही मदत केली नसती तर आजची ही वेळ आम्ही सार्थकी लावू शकलो नसतो. की म्हणते तुम्हाला काही चहा पाण्यासाठी पैसे देते. तेव्हा तो म्हणतो नाही ताई मला काहीच नकोय. तुम्ही जी मदत केली आहे त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न केला असं समजा. मला काही पैसे वगैरे नकोय. तुमची मदत केली आहे ना त्यातच मला खूप समाधान आहे. तुमची मदत काहीतरी करू शकलो याचा खूप खूप आनंद आहे मला. त्यामुळे मला छान वाटतंय. म्हणते काय बोलू तुमच्यासारखे जर माणसं भेटले तर देव माणसं भेटल्यासारखंच वाटतं. सारखी प्रामाणिक आणि दुसऱ्यांना मदत करणारी खूप खूप कमी माणसं आहेत या जगात. ऐश्वर्या आता इकडे घरी असते. तिने स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं असतं आणि ती शरवीला मदत करत असते. आईंना बोलवायला येते. आई जेवण तयारी तुम्ही जेवायला चला. एकटीच आता तुम्ही एकट्याच आहात मग एकट्याच बसा. जे येईल ते जेवायला बसेल की. ऐश्वर्या सुमित्राला म्हणते तुम्ही आधी जेवण करून. म्हणते एकत्र कसं बसायचंय. जानकी अवंतिका आल्या नाही. मला काय फारशी भूक नाहीये आणि ऋषिकेश दादा पण घरी नाहीये. ऋषिकेश सौमित्र सारंग तिघेही कामाला गेलेत. मग तुम्ही जेवण करून घ्या. जे येईल ते बसेल की जेवायला. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते जानकी आणि अवंतिका ज्या कामासाठी हॉस्पिटलला गेल्या ते काम झालं तर मिळवलं व्हायलाच पाहिजे. काही करून ते काम. शर्वरीला संशय येऊ नये म्हणून किती सांभाळायला लागतंय. सगळं अवघड झालंय सगळं. या शर्वरीने फार डोकं आउट केलंय माझं. आता ऐश्वर्या कंटाळलेली असते या शर्वीरला, कारण ही शर्वरी इतकी चपटर असते की जरा सुद्धा काही चूक झाली की ती पकडणार हे ऐश्वर्याला माहिती आहे. त्यामुळे ऐश्वर्या फार लक्ष देऊन बारीक सगळं काही काम करत असते जेणेकरून शर्वीला हिच्यावर अजिबात संशय येऊ नये यासाठी धडपड करत असते बिचारी ऐश्वर्या. पण आता वैतागलेली असते ती. त्यात काय या दोघी पण आलेले असतात. काय ग इतका वेळ कसा लागला होती ना. मग त्याच्याने वेळ लागला आम्हाला. जेवायला बसू. जानकी म्हणते हो आम्ही चेंज करतो आणि लगेच आलोच मग बसूचे आपण जेवायला. शर्वरी आता बघतच असते जानकीकडे रागाने. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई शर्वरी तुम्ही बसा बरं जेवायला. घे येतील तुम्ही बसा जेवायला चला. म्हणते हो. ऐश्वर्या म्हणते चला मी वाढते तुम्हाला चला लगेच. ऐश्वर्याला खूप भीती वाटत असते. एक्झॅक्टली काय झालं आणि काय नाही याची काळजी तिला लागून राहिलेली असते. यांचं काम झालं की नाही ते तिला विचारायचं असतं. जानकी आणि अवंतिका रूम मध्ये आलेले असतात. पेनड्राईव्ह ठेवलेले असतात. ही पटकन लॅपटॉप वगैरे काढण्याचा प्रयत्न करते. अवंतिकाला म्हणते बघ आधी काय आलंय आपल्याकडे. आत्ताच्या आत्ता बघ रिकवर मध्ये काय दिसतंय. अवंतिका आता तो डाटा बघते तर ती म्हणते वहिनी डाऊटफुल असं काही जाणवत नाहीये. जानकी म्हणते संशयास्पद काही नसतं
तर डिलीट का केला असता डाटा? नीट व्यवस्थित बघ, काहीतरी सापडेल. असं होणारच नाही ना. डिलीट करण्यामागे काहीतरी मोटिव्ह असणार ना. आणि डिलीट का केलं? काहीतरी दिसत असेल म्हणूनच ना. व्यवस्थित बारीक शांतपणे चेक कर, नक्की काहीतरी सापडणार, यात काही शंकाच नाहीये. अवंतिका म्हणते हो, मी परत एकदा बघतीये, काहीतरी नक्कीच सापडेल. पर शर्वरी त्यांना दिसलेली असते. शर्वरी तिथे आलेली असते आणि ती त्या चेंजिंग रूम मध्ये जाते, कपडे चेंज करते, सिस्टरचा गेटअप करते आणि नानांच्या रूम मध्ये गेलेली असते. आता मात्र स्पष्ट दिसलेलं असतं की ती शर्वरीच आणि शर्वरीच नानांच्या रूम मध्ये लास्ट गेलेली असते. सांगितलं होतं ना मी अवंतिका, डिलीट केलंय यामागे काहीतरी कारण असणार, बरोबर आहे की नाही? त्यामुळेच डिलीट केलंय ना. इतकं सोपं आणि सहजासहजी कोणी डिलीट करणार नाही. की अवंतिकाला टेन्शन आलेलं असतं. आता काही शर्वरीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत असतो त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. आता मात्र जानकी आणि अवंतिका बरोबर ते सीसीटीव्ही फुटेज बघतात. त्यामध्ये बरोबर शर्वरी स्पष्ट दिसत असते. आता त्यांना बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. इकडे आता ऐश्वर्या या दोघींना सुद्धा जेवायला बसवत असते, जेणेकरून शर्वरी चुकून सुद्धा परत तिकडे जाऊ नये जानकीकडे, की त्या काय येत नाहीये किंवा त्या रूममध्ये काय करताय. म्हणून ऐश्वर्याने बरोबर या दोघींना जेवायला बसवलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते जानकी आणि अवंतिकाला नक्की काय सापडलं असेल आणि जे काही सापडलं असेल ते कामाचं असेल का. आता ऐश्वर्याला खूप टेन्शन आलंय की आता नेमकी चाललंय काय हे मला कसं कळणार, आणि त्या काय करताय हे जाणून तिला घ्यायचं असतं, कारण उपयोग झाला की नाही आज इतक्या लांब गेलेले असतात. जानकी म्हणते शर्वरी वंसा आतमध्ये गेल्या, कपडे चेंज केले ते दिसतंय, पण हॉस्पिटलमधून बाहेर जाताना दिसत नाहीये. हे कसं? आतमध्ये तर गेलीये, पण ती परत बाहेर कशी गेली नाही? मग हॉस्पिटलमध्ये आत काय करते? म्हणते अर्थ कितीही लावले, काहीही काढले तरी आपण हे सिद्ध करू शकत नाही आहोत एक्झॅक्टली काय झालंय किंवा कसं काय झालंय. किती जरी आपण डोकं वापरलं तरी आपल्याला कळतच नाहीये नेमकी काय आणि कसं आहे सगळं. आपल्याकडे भक्कम पुरावाच नाहीये ना. अवघड झालंय सगळं, इतकं अवघड झालंय ना की काही कळतच नाहीये. शर्वरी जो हॉस्पिटलमध्ये आली होती तर ती बाहेर जाताना दिसत का नाहीये? मग ती कुठे गेली अचानक? जानकी आता डोकं लावायला लागलेली असते की शर्वरी आलेली दिसतीये, बाहेर जाताना सुद्धा दिसायला पाहिजे ना, मग ती बाहेर जाताना दिसत का नाहीये? अवंतिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. अवंतिका आता विचार करत असते, सगळ्याच गोष्टींचा अगदी बारकाईने ते विचार करत असते, एक्झॅक्टली काय आणि कसं घडलं असेल. की म्हणते अवंतिका आपल्याकडनं काय मिस होतंय, आपल्याकडे काय चूक होतीये की आपल्याला ती आलेली दिसतीये पण ती बाहेर गेलेली दिसत नाहीये. आता अवंतिका सुद्धा काही साधीसुधी नसते, ती सुद्धा खूप विचार करते आणि बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास. बहिणी एक मिनिट, तुम्हाला वाटतंय ना आपण काहीतरी मिस करतोय, आपण पुन्हा एकदा बारकाईने बघायचा प्रयत्न करू, नक्कीच आपल्या हाती काहीतरी लागेल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जानकी म्हणते हो, आपण बघूच या नेमकी आपल्याकडनं काय मिस होतंय. परत सीसीटीव्ही फुटेज लावलेलं. जानकी म्हणते आपण जे काही बघितलंय ना ते आपण घरात सगळ्यांना सांगूया. शर्वरीने बरोबर सिस्टरचे ड्रेस घातलेला असतो, मग ती नानांच्या रूममध्ये गेलेली असते. डिटेलमध्ये यांना सगळं कळालेलं असतं की नानांचा खून करण्यामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर शर्वरी स्वतः होती. जानकी म्हणते कसं आहे ना अवंतिका, आता आपण शर्वरीच्या बाबतीत जे काही बघितलंय ना ते आपण घरात सगळ्यांना सांगायला पाहिजे असं मला वाटायला लागले. तेव्हा अवंतिका म्हणते नको वहिनी, आपण घाई करतो, त्याबद्दल सगळ्यांना सांगून काहीच सिद्ध होणार नाहीये. त्याच्याने हिने खून केलाय हे तर सिद्ध होत नाही आणि ती मान्य करणार नाही हे पण आपल्याला माहिती आहे, बरोबर ना? किती काही झालं तरी शर्वरी किती चॅप्टर आहे आपल्याला माहिती, ती आपल्या जाळ्यात अशी काय अडकत नसते आणि ती अडकणार सुद्धा नाहीये. त्यामुळे आपल्याकडे अजून काही भक्कम पुरावा असल्याशिवाय आपण तिच्या नादाला लागायचं. त्या फुटेजवरनं आपण एवढंच सिद्ध करू शकतो की शर्वरी ताई त्या रात्री हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या, पण त्यांनी पुढे काय केलं हे सिद्ध करू शकत नाही आहोत. त्यामुळे आपण उगाचच आरोप नाही लावू शकत आहे. मला असं वाटतंय आपण आहे ना नाही प्रूव्ह करू शकत एवढ्याशा याच्यावरनं. आपल्याकडे भक्कम असं काहीच नाहीये ना. जानकी म्हणते अगदी बरोबर बोलतीये, पण मला असं आता वाटायला लागले की सगळ्यात आधी ही गोष्ट आपण ऐश्वर्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण ऐश्वर्याला सांगितली तर ती ऐश्वर्या नक्कीच त्या शर्वरीकडून भक्कम असा काहीतरी पुरावा काढू शकते. योग्य असं काहीतरी तिच्याकडून मिळलं की बरोबर आपल्या हाती काहीतरी धागा दोरा लागेल आणि ऐश्वर्या शर्वरीकडनं योग्य असं काहीतरी मिळवू शकते. बोलण्याच्या याच्यामध्ये तिला अशी काही गुंडाळेल ना की बरोबर शर्वरी काय खरं ते बोलून टाकणार. त्यामुळे आपण ऐश्वर्याला हे सांगायला हवं. ऐश्वर्या तिच्या पद्धतीने बरोबर शर्वरीला बोलतं करण्याचा प्रयत्न करेल. शर्वरीचा भरोसा वाटत नाहीये, ती बाई काही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा म्हणते अगदी बरोबर बोलताय तुम्ही. शर्वरीवर विश्वास ठेवावा अशी नाहीच आहे ती, तिच्यावर विश्वास ठेवणं इम्पॉसिबल आहे, फार चॅप्टर आहे ती. ऐश्वर्याला सांगायचं कसं, काही झालं तरी तिच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तर ती पुढचं पाऊल उचलू शकते. जानकी म्हणते तेच कळत नाहीये या ऐश्वर्याला सांगायचं कशा गोष्टीचं भांडण आहे हे सगळ्यांना माहिती. आम्ही जर बोलताना बघितलं तर मग आमचं भांडण फुटेल, त्यामुळे आमचं भांडण जर फुटायला नकोय तर भांडण आहे असंच दाखवायला लागणार. पण मग तिच्यापर्यंत निरोप कसा द्यायचा? शर्वरी आमच्यावर 24 तास नजर ठेवून असते हे तर माहितीच आहे ना, त्यामुळे आम्ही नाहीच बोलू शकत आहोत. रात्रीपर्यंत मी वाट नाही बघू शकत आहे आणि काही झालं तरी ऐश्वर्याला सांगणं हे गरजेचं आहे. तिला मला सांगायलाच लागणार आहे, अगदी काहीही झालं तरी. आता मात्र जानकी टेन्शनमध्ये आलेली असते की ऐश्वर्यापर्यंत हा निरोप कसा पोहोचवायचा. तिथं काही बोलू शकत नसते ऐश्वर्याबरोबर, कारण शर्वरी लगेच बघणार आणि मग ह्या नाटक करतात हे शर्वरीच्या लक्षात येणार. जानकी म्हणते दुसरा कोणता मार्ग आहे की हे सगळं नाटक करतोय
पण ऐश्वर्यापर्यंत खरं काय हे सुद्धा पोहोचवायचंय. दुसरा कोणता मार्ग आहे आपल्याकडे? आणखी म्हणते ऐश्वर्याला मी लवकरात लवकर सांगणार. तिला एक आयडिया आलेली असते. माझ्या पद्धतीने मी तिच्यापर्यंत हा निरोप पोहोच करणार. जानकी आता घरचं वाण सामान असतं त्याची लिस्ट बनवत असते सगळं आवरल्यावर. आणि आई काही मागवायचंय का, काही आठवत असेल तर सांगा, ते आपल्याला मागवायला लागणार. एकदा लिस्ट गेली की मग काय उपयोग नाहीये, त्यापेक्षा एकदाच काय आहे ते आठवा. जानकी आता सुमित्राला विचारत असते. तिच्याजवळ अवंतिका सुद्धा बसलेली. सुमित्रा म्हणते सध्या तरी काही नकोय मला, आहे तेवढं पुष्कळ आहे, काही लागलं तर मी नक्की सांगेन. जानकी खूप उशीर झाला या महिन्यात. जानकी आता उठायला लागते. लगेच चक्कर आलेली असते जानकीला. चक्कर येते की जानकी खाली पडायला लागते. जानकी काय? सुमित्रा म्हणते जानकी स्वतःला सावर, काय चाललंय तुझं हे, अशी कशी चक्कर आली? का म्हणते बहिणी तुम्हाला काय झालंय? अवंतिका तिला पकड ग, तिला चक्कर येते. सुमित्रा खूप घाबरलेली असते. आणतीस का ग, तिला चक्कर येते ना. जानकी घाबरलेली असते की जानकीला चक्कर आली, त्यामुळे सुमित्राला फार वाईट वाटतं. ती घाबरली सुद्धा असते की जानकी घाबरली, चक्कर आली म्हणून. सुमित्रा तर खूप घाबरून गेलेली असते की जानकी आत्ता बोलत होती ना, एका मिनिटात कशी तिला चक्कर आली. जानकी बरं वाटतंय का, जानकी बरं वाटतंय का? जानकी म्हणते नाही, मला गरगरल्यासारखं होतं. किती दिवस झोप होत नाहीये ना, त्याच्याने असं होतंय बघा, म्हणूनच मला चक्कर आली असेल. की कामं आहेत ना, आराम सुद्धा होत नाही बघा. तरी माझ्या मदतीला असायला हवं होतं, म्हणजे माझी कामं थोडी तरी काही हलकी झाली असते आणि मग हे मला थोडासा आराम करता आला असता. मग हे चक्कर वगैरे काही झालं नसतं. बघा ना आई, किती त्रास होतोय मला. आता यांची चर्चा चालली तेवढ्यात ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या लगेच येऊन उभी राहते आणि जानकीला म्हणते तुझी काय बोलतीये ना ते टोमणे कळतात. आराम हवाय, अमकं हवंय, तमकं हवंय. त्या टोमणे मारण्यापेक्षा जेवढं काम झेपतं तेवढं कर ना. करते तर करते भरून दाखवते, दिखावा पण करतेस का? जानकी कमाले, कशाला काम करते का? दुसऱ्याला ऐकवायचं असेल तर गप्प बसत जा की. कोणी सांगितलंय दुसऱ्याला ऐकवत जा? मी काहीच बोलून दाखवलं नाही, मला चक्कर येते बस एवढंच. ही मोठी जाव आहे मी तिची, ती बघितली का कशी बोलती माझी ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते असेल मोठी जाव, मला काय देणं घेणं आहे त्याच्याशी. काय सतत टोमणे मारणार आहेस का तू? तुझा आणि माझा संबंध काय ग? तुला जेवढं काम होतंय तेवढं कर की, कशाला मला शहाणपणा शिकवती? जानकी आणि ऐश्वर्या इतक्या भांडत असतात. अवंतिका म्हणते बस, काय भांडण लावलंय एवढ्याशा कारणावरून? जानकी बहिणीला चक्कर आली, त्यांना बरं वाटत नाहीये बस. त्या म्हटल्या की कामाचा भार एकटीवर येतोय. दुसरं काय म्हटलं? आणि तू तरी ऐश्वर्या का ग एवढी हायपर होतीयस? जरा शांत बसत जा की, आणि घरात शांतता थोडी तरी ठेवण्याचा प्रयत्न करा ना. आता या सगळ्यांचा तमाशा शर्वरी मात्र लांब उभी राहून बघत असते. ते का म्हणते दोघी जाऊ नका, मी स्वतः जाते आणि सगळं वाण सामान घेऊन ये. पण ते का नको जाऊ, तू प्रेग्नेंट आहे, अशा अवस्थेत कुठे बाहेर जाते दगदग करायला, नको जाऊ. तू सगळ्या गोष्टीचा तू त्रास घेऊ नको, जाईन मी माझी. पाण्याचं तू असं बाहेर जायचं हे नाही. बरं पडली घसरली तर काय करायचं? बरे म्हणते बासा, अवंतिका प्रेग्नंट आहे, तिला होणारा त्रास मलाही सहन होणार नाही, त्यामुळे मी आधी दे, मी जाते आणि सगळं सामान घेऊन येते. फक्त आणि फक्त अवंतिकासाठी चालली मी. त्या वहीमध्ये जे लिहिलेलं असतं, जानकीने तिला खुणावलेलं असतं ऐश्वर्याला. आता मात्र ऐश्वर्या जाणार असते वाण सामान आणायला आणि तिने ती लिस्ट असते ती हातात घेतलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. ऋषिकेश आता अजिबात थांबत नाही. ऋषिकेश म्हणतो नाना गेले, त्या रात्री हॉस्पिटलमध्ये का गेली होती तू? आणि तुझं काय काम होतं का शरयू? कोस त्यांना भेटायलाच गेले ना मी. त्यांना भेटायला चेहरा लपून गेली होती, भेटायला गेली ठीक आहे ना, मग चेहरा लपून कोणी जातं का? आता तिला जाब विचारत असतो आणि शरयू आता अडकायला लागलेली आहे. संध्याकाळपर्यंत खरं काय सांग, आणि तुझं खरं कारण नाही सांगितलं तुला हाच प्रश्न त्यांच्या समोर विचारेन, अगदी सगळ्यांना विचारायला लावेन की ही कशाला गेली चेहरा लपून, हिला विचारा. आता मात्र ऋषिकेशने हिला धमकी देऊन टाकलेली असते आणि ऋषिकेश निघून गेल्यावर शरयू म्हणते मला असं वाटतं की ती वेळ आली आहे, मला आता काम करायलाच लागणार, ऍक्शन घ्यायला पाहिजे. फार अशी अवघड सिच्युएशन आहे, ऍक्शन काही करून घ्यायलाच पाहिजे. जानकी आलेली असते संध्याकाळी आणि पावसाचं वातावरण असतं. जानकी बघते की एवढी गर्दी कशाची आहे, म्हणून जानकी त्या गर्दीमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करते. हात असतो तिथे पडलेला असा, त्या गर्दीतून फक्त हात दिसत असतो आणि हातातलं घड्याळ दिसत असतं. काही बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात तिथे. आणि जानकी जेव्हा ऋषिकेशला बघते तेव्हा ऋषिकेशला बघून ती खूप घाबरलेली असते. जानकीला मात्र काय करावं आणि काही सुचतच नाही, कारण ऋषिकेश डायरेक्ट बेशुद्ध अवस्थेत तिथे समोर पडलेले असतात. आता मात्र ऋषिकेशची ही जी अवस्था आहे ती कोणी केली असेल? शर्वरी सोडून ही अवस्था कोणीच करणार नाही हे जानकीला माहिती असतं. मात्र ऋषिकेश नेमकी जिवंत आहे की मेलेले हे सुद्धा जानकीला अजून बघायचं असतं. जानकीच्या पुढे खूप मोठं संकट असतं. बघू आता ऋषिकेश ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतून ते बाहेर येणार का, आणि व्यवस्थित ऋषिकेशला जानकी घरी घेऊ शकते का, आणि घरी गेल्यावर शर्वरीला योग्य तो प्रश्न विचारणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.